नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विक्रम नायकवडी। आज आपल्या रुद्र एंटरप्राइजेस या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सर्वांगीण म्हणजे सॉइल हेल्थ या औषधाविषयी। हे जीवाणू खत असून 7 प्रकारचे जीवाणू उपलब्ध करून देणारे, विरघळवणारे आणि त्याचे विघटन करणारे अशा प्रकारचे आहे। याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, स्फुरद विरघळवणारे आहेत, पोटॅश उपलब्ध करून देणारे आहेत, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गंधकाचे विघटन करणारे आहेत, सिलिकेट विरघळून देणारे जीवाणू आहेत, तसेच लोह आणि जस्त हे उपलब्ध करून देणारे जीवाणू खत आहे। तर यामध्ये आपण नत्र स्फुरद पालाश म्हणजे NPK, त्यासोबत गंधक आणि सिलिकॉन हे सेकंडरी म्हणजे दुय्यम अन्न घटकामधले घटक आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यामधील फेरस आणि झिंक, लोह आणि जस्त हे सर्व जीवाणू खत उपलब्ध करून देणारे यामध्ये जीवाणू आहेत। आता ह्याची वापरण्याची पद्धत जर पाहिली आपण, हे एकरी 4 लिटरचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला वसंतदास शुगरने। पण वापरण्याचा कालावधी जो आहे, लागणीच्या वेळी एकरी 1 लिटर, त्यानंतर लागणीनंतर पुन्हा 30 दिवसांनी 1 लिटर आपण वापरू शकतो। 60 दिवसानंतर आणि 90 दिवसानंतर असे 4 टप्प्यामध्ये हे 1-1 लिटर वापरायचं आहे। आपण वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। हे कोणत्याही रासायनिक औषधासोबत, खतासोबत वापरायचं नाही। हे पूर्णपणे जीवाणू खत असल्यामुळे हे स्वतंत्ररित्या आपण वापरू शकतो। यासोबत जर तुम्ही काळा गूळ म्हणजे सेंद्रिय गूळ जर आपण दिलात तर ह्या जीवाणूंना खाद्य मिळतं, ग्लुकोज मिळतो आणि त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो असं आहे। तसेच आपल्या या सर्वांगीणमध्ये आपण पाहिलं की 7 प्रकारचे जीवाणू खत आहेत। यामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया देखील आहेत, तसेच यामध्ये यीस्ट आहे आणि फ्लोरोसुडोमोनास बॅक्टेरिया आहेत, जे आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत करतात। आता हे 7 प्रकारचे जीवाणू खत जे आहेत, ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सिलिकॉन, लोह, जस्त हे आपल्याला जमिनीमध्ये जे उर्वरित खत आहे, 100% जमिनीमधील खत हे पीक खाऊ शकत नाही, कोणती वनस्पती घेऊ शकत नाही। जे उर्वरित खत आहे त्याने खाऊन जे शिल्लक राहिलेलं आहे ते उपलब्ध करून देणं, त्याचे विघटन करणं किंवा त्याला जमिनीमध्ये स्थिर करणं नत्राला, हे काम हे आपल्या सर्वांगीण म्हणजे सॉइल हेल्थ हे करतं। आता ह्याची देण्याची पद्धत जर पाहिली आपण तर एकरी 4 लिटर आपण पाहिलं की देणं गरजेचं आहे। पण हे कोणत्या पद्धतीनं, तर 200 लिटर पाणी, 1 लिटर आपलं हे सर्वांगीण म्हणजे सॉइल हेल्थ, त्यासोबत काळा गूळ हा 1 किलो ह्याचं द्रावण बनवायचं आहे। जर आपल्याला अधिक चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर 4 दिवस द्रावण हे ठेवायचं आहे सावलीमध्ये। सकाळ आणि संध्याकाळ ज्याप्रमाणे आपला घड्याळाचा काटा फिरतो किंवा आपलं जातं ज्याप्रमाणे फिरत असतं त्या पद्धतीने त्याला गोल सर्कलमध्ये तुम्ही वर्तुळाकार ह्याच्यामध्ये तुम्ही काठीनं ढवळायचं आहे। असं सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं फक्त करायचं आहे। आणि ज्या दिवशी वापर करायचा आहे त्या दिवशी हे तुम्ही 5व्या किंवा 6व्या दिवशी वापरू शकता। वापरताना तुम्ही ह्याच्यामध्ये वसंत ऊर्जा हे 1 लिटर प्रमाणामध्ये एकरी। आता हे तुम्ही वापरण्याची पद्धत जर म्हणाल तर काही लोकांच्याकडे ड्रिपची सुविधा आहे, काही लोक तुटी पद्धतीने भिजवतात, लॅटरिंग पद्धतीने आहे, किंवा काही लोकांकडे कोणतीच सुविधा नाही, सोड पाण्याने भिजवतात, तर किंवा काही लोक आळवणी पण करू शकतात। ह्या सर्व प्रकारे वापरण्यासाठी प्रमाण हेच आहे, त्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही। तुम्ही सोड पाणीने द्या, ड्रिपनं द्या, तोटीने द्या किंवा ड्रिंचिंग करा किंवा आळवणी करा। या पद्धतीनं तुम्ही 200 लिटर पाण्याला 1 लिटर हे 1 लिटर आंबवण करायचं ह्याचं काळ्या गुळासोबत आणि वापरताना वसंत ऊर्जा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता ह्या सर्व गोष्टी आपण पाहत असताना आपण आपल्या जमिनीचा पोत सुधारणं हे तितकंच गरजेचं आहे, जे काम हे आपलं सर्वांगीण म्हणजे सॉइल हेल्थ हे करतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ह्याचं जर का मूल्य पाहिलं तर 263 रुपये लिटर आहे, फक्त 263 रुपये लिटर। या पद्धतीचं एवढे जीवाणू उपलब्ध करून देणारे खत किंवा औषध हे कुठंही उपलब्ध नाही। हे जगातील सर्वात स्वस्त म्हणायला लागेल आणि सर्वात मस्त असं आपण म्हणू शकतो हे जीवाणू खत आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जीवाणू आहेत। तसेच ह्याचा जर का आपण काउंट पाहिला तर 1×10⁸ म्हणजे एका मिलीमध्ये 8 दशलक्ष बॅक्टेरिया एवढे आहेत। एवढा काउंट कुणीही देत नाही, हे आपण पाहिलं असेल।
एवढे सगळे एकत्रीकरण असताना. त्यामुळे सर्वांनी, सर्व शेतकऱ्यांनी, सर्व भाजीपाल्यासाठी, फळासाठी, ऊसासाठी, कंद पिकांसाठी, हळद असू दे, बटाटा असू द्या, कांदा असू द्यात, तुमचा ऊस असू द्यात, अतिशय सुंदर रिझल्ट आहे. ऊसाच्या पेऱ्याची लांबी, जाडी, उंची सगळ्याच गोष्टी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही हे भरपूर प्रमाणात वापरा आणि आपल्या रुद्र एंटरप्राइजेस या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.